शुकी आपण आलोय व्हिएतनामला. थँक्यू. चालू झालं. ट्रिप चालू व्हायच्या आधी पासपोर्ट. अरे भांडू नका मला या ट्रिप मध्ये भांडू नका. मी जातो. शुक वी गो टू व्हिएतनाम. आम्ही फॅमिली ट्रिपवर चाललोय व्हिएतनामला. अनफॉर्च्युनेटली चेअरमन साहेब ह्या ट्रिपमध्ये नाही आहेत. तर व्हिएतनाम जेवढं आता पण मी बघितलंय अजून फॅक्ट चेकिंग झालेलं नाही आहे. पण इट इज द चीपेस्ट कंट्री अँड चीपेस्ट करन्सी ऑल्सो. इट्स गोइंग बी व्हेरी एक्साइटिंग. भरपूर चॅलेंजेस तिथं करायचे आहेत. मला एकच विनंती आहे परिवाराशी, भांडणं तेवढी नको कारण सुरुवातच तिथून झाली. माझ्यामुळे काही होत नाही. काय भांडण नसेल तुमची. असं कसं मग? भांडण जर तुझ्यामुळे होत नसेल तू प्रत्येक भांडणात कशी काय? माझं काय पासपोर्ट माझा काही संबंधच नाही ना. सगळं मी व्यवस्थित आहे. त्यांनी आता कप्पा बदलला त्यांच्या बॅगेतला. मी काय करू शकतो? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 पर्स 17 5 लोकांच्या 17 सव्वा पाच लोकांमध्ये 17 बॅगा. हो काय त्याची खेळणी बिंडी पण घेतली काय? त्याची जेवणाच पण घेतली काय? कुकर बिकर? हा माझी बघ, एक कपड्याची आणि एक हातातली. विषय संपला. नाही नाही ते असं वेगळं. बाय बाय. मम्मी कसले भारी लेन्स आहे बघ. इकडे बघ काय दिसतंय एकदम. हे बघ कसलं दिसतंय की मम्मी. इकडे बघ ही अति सुंदर. कसलं दिसतंय मम्मी. बरं चला. one thing you want from this trip and one thing you don't want. I want to enjoy with everyone and I don't want Krishna to irritate me. Don't want Krishna मला त्रास देऊ नये. That's what I don't want. 2-3 महिने खूप हेक्टिक झालेले आहेत. खूप फंक्शन्स होते, खूप प्रोग्राम्स होते, खूप आपले इव्हेंट्स होते. महेश काळेंचं झालं, फराळाचं झालं, दिवाळीचे खूप सारे कार्यक्रम होते. त्यामुळं लीजर टूर पाहिजे. आय वॉन्ट लीजर पीसफुल टूर. प्लीज तुम्ही जे बोललाय ते फॉलो करा. आणि वन थिंग आय डोंट वॉन्ट इज सकाळी 7 वाजता उठायचं आहे. निवांत 6:30 पावणे 7ला उठलं तरी चालतं निवांत. आणि वन थिंग आय डोंट वॉन्ट नेहमीप्रमाणे रुसाफुगी. म्हणजे काय नेहमीप्रमाणे काय? वन थिंग आय वॉन्ट की व्हिएतनामीज हिस्ट्री आणि कल्चर त्याच्याबद्दल चांगलं शिकायला मिळेल. ते सगळेजण आपण त्याला बरोबर वेळ देऊन समजून घेऊया. बऱ्यापैकी सगळं आहे चांगलं आहे, सांभाळून घेऊया आपण. संयम. नेहमीप्रमाणे वन थिंग आय वॉन्ट मी पीस म्हणणार होते पण ते काय पॉसिबल नाही आहे. तर वन थिंग आय वॉन्ट की मला फिरायचं आहे खूप आणि मला खूप साऱ्या प्लेसेस एक्सप्लोअर करायच्या आहे. आणि वन थिंग आय डोंट वॉन्ट इज काय म्हणजे काय आपल्यात काय करायला पाहिजे का माहिती काय की ग्रामपंचायत जसं तंटामुक्त अध्यक्ष असतोय आपला वन थिंग आय डोंट वॉन्ट इज मम्मीचं जरा आणि माझं जरा रुसवा फुगवी होऊ नये बस. म्हणजे मम्मी नेहमी खुश राहाव्या एवढं मला पाहिजे. सगळेजण वोट घेऊया आणि तंटामुक्त अध्यक्ष करायचा. काही कुणाचं काही असलं तर त्यांनी त्या व्यक्तीकडे जायचं. आणि मला वाटतंय तंटामुक्त अध्यक्ष ज्याला करायचे सगळ्यात जास्त तंटा करते. वोट घ्या. माझ्यासाठी वन थिंग आय वॉन्ट
त्यापेक्षा द वन थिंग आय एम गोइंग टू डू इज गोइंग टू व्लॉग अ लॉट, कारण आय एम व्हेरी मच लुकिंग फॉरवर्ड टू व्लॉगिंग ऑन दिस ट्रिप. आणि मला मोस्टली ह्याच्यात मी जेवढे पण व्हिएतनामीज आता व्लॉग बघितले त्यात फूडवरती सगळ्यांनी भरपूर व्लॉग केले, तर आय एम व्हेरी मच लुकिंग फॉरवर्ड टू द व्हिएतनामीज फूड. अजून एक गोष्ट म्हणजे आय एम द ओनली वन ट्रॅव्हलिंग विथ इकॉनॉमी क्लास, बाकी सगळ्यांचे बिझनेस क्लास तिकीट्स आहेत. लक्झरीमध्ये मला विसरलं गेलेलं आहे. जे बेबीला सगळ्यात कमी सांभाळते त्याला ती सीट द्यावी. मी जाऊ काय? काय कसं आहे व्हिएतनाम? शुकी आपण आलोय व्हिएतनामला. वी आर ॲट हो ची मिन. हो ची मिन. We have the pickpockets. That's why you should be careful. In India we don't have pickpocket. Okay. It's Modi government, so no pickpocket. बॅग खराब केली. कसली खराब केली म्हणजे? हे खाली जात नाही. नाही हे मी उघडले, त्याच्यातून मोडलं त्याने तू हे खेळ काढले. हे सगळे आपण पिंक झालं. अरे होय की पिंक 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 सगळेच माझं मजेंडा आहे. तुमचं सुनबाईंचं सेम सेम. फर्स्ट इम्प्रेशन्स ऑन व्हिएतनाम. ऐकले खूप की खूप हिस्ट्री आहे, वॉर मेमोरियल्स, म्युझियम्स, पॅलेसेस. आता दुपारनंतर बाहेर पडल्यानंतर लक्षात येईल काय काय आहे. बघूया. लोक तर चांगले वाटत आहेत, दे आर हंबल. बघूया पुढे. ठीक आहे ठीकच आहे. भूक लागली. मला एकदम चिल आणि रिलॅक्स्ड वाटतं. सगळी लोक आहेत. या सिटीचं पॉप्युलेशन इज 1 crore आणि ऑलमोस्ट 20% लोक इथं टू व्हीलरवर असतात. जास्त two wheeler जास्त. आणि ते काय आपल्या इंडियासारखे टू व्हीलर नाही आहेत, ते Mopeds मोपेड आहे. म्हणजे 100 cc ची पण गाडी नाही आहे आपल्या. आणि नाव इट इज लंच टाईम फॉर अस. आणि हे झाल्यावर आता सिटी टूर चालू होणार आहे. ह्या ट्रिपच्या पॅकेजमध्ये कंपल्सरी रोज रात्री इंडियन रेस्टॉरंटला जायचं आहे. असं ते असं मम्मीनं पॅकेज करून घेतलेलं आहे. मी तर एवढा खुश होतो. इंडियन रेस्टॉरंट सेट मेन्यू, इंडियन रेस्टॉरंट सेट मेन्यू. अरे फुल बिझनेस क्लास. शौकी मम्मी काय बसून. बिझनेसला झाले. अरे वा वा, मेन बिझनेस क्लासची सीट कुणाला मिळाली आहे? डे 1ला एका वॉर म्युझियममध्ये गेलो आणि बघितलं की व्हिएतनामची अमेरिकाबरोबरची वॉर हिस्ट्री खरंच खूप हार्श होती. आणि त्या म्युझियममध्ये एवढं फिरलो की झोप्या लागले. आणि आता नेक्स्ट सिटी टूर आहे. होपफुली सिटी टूर तर चांगली होईल, कारण अजूनपर्यंत फक्त अमरेंद्रचं गुणगान आणि काय काय होईना झाले अजून. काहीच होईना झाले. Now we go inside. Thank you so much. काय Kaman Raknyo. कामान राखणे. थँक्यू फॉर बिईंग सो सायलेंट. खरं सांगायला गेलं तर अजूनपर्यंत मी जेवढं काय ऐकत आहे की इथं येऊन फ्रेंच कॉलनायझेशन कसं झालं, इथं लिटरली हे फ्रेंच बिल्डिंग्स दाखवूनच सगळं टुरिझम आहे यांचं. आणि त्याचं रेस्टोरेशन चालू आहे. आणि ते सोडून अमेरिकन वॉरमध्ये काय काय झालं ह्याच्यावरचीच सगळी हिस्ट्री त्यांनी त्यात दाखवली आहे. आम्ही लिटरली एवढे टुरिस्टी स्पॉट्स करत आहे की आमच्या फ्लाईटमध्ये जी लोक इंडियन लोक बसलेली ती सुद्धा इथंच आहे. व्हिएतनाम फार्मिंगमध्ये वन ऑफ द बिगेस्ट कॉफी एक्सपोर्टर्स आहे असं तो म्हणतोय, मला पण माहीत नाही. आणि आम्ही एका फेमस कॉफी शॉपला आलो विच इज कॉल्ड हायलँड्स कॉफी. मम्मी तुला पण हे घेऊ काय? बाक्स्विक शू. बाक्स्विक शू घेऊ काय तुला? कॅरमेल जोरात दिसाले. काय बर्फ लागलं कसं आहे? नाही काय चांगले स्ट्रॉंग आहे का? स्ट्रॉंग आहे. कॉफी वॉज एक्सलंट. खरंच भारी होती. ते चला चला गाडी पार्किंग नाही. मम्मी पळ 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 पळ. नाही तू शूज मध्ये किती क्यूट दिसतीस. हां
नाही घाल ओढले मी जमले नाही असं सांगतोय बघ. उगी व्हिएतनामीसच्या इथं याच्यावर तमाशा नको आहे मला. काय व्हिएतनामीसच्या रस्त्यांवर तमाशा नको आहे मला. काल काय आम्ही हो ची मिनच्या एका खूप चीप मार्केटला आलो. सगळ्या ब्रँडेड गोष्टींचे फेक रेप्लिकाज बनवून इथं सेल करत आहेत. आणि इनफॅक्ट आम्ही जे मॉल्स पण बघितले तिथं पण असे काय एवढं काय खास वाटलेलं नाही. म्हणजे आय एम रिली सॉरी. मला काय असं फक्त नेगेटिव्ह सांगायचं नाही या सिटीबद्दल, पण लिटरली काहीच नाही आहे इथं. 5 लाख 10 लाखाची नोट आहे. 10 लाख नाही 5 लाखाची. 10 20 30 40 लाख. मला 40 लाख किती 40 लाख रुपये ते. 40 लाख 49 लाख. 40 लाख डॉंग. 40 लाख डॉंग. हे ग ही माझी खोली आहे. नाईस. Day 1 was not as expected. I think I'm also kind of enjoying vlogging. So yeah, आज बऱ्यापैकी काय दाखवायला नव्हतंच, त्यामुळं this is how day 1 is ending. So आता थोडंसं काम आहे लॅपटॉपवरती. I'll go to bed soon. I'm going to try to exercise tomorrow. आत्ता 11:30 वाजलेत आणि उद्या सकाळी 9ला नाश्त्याला जायचं आहे. So yeah, let's go to bed now. स्टार्ट ऑफ डे 2. सगळेजण नाश्त्याला खालती पोचलेले आहेत. काय का मम्मी नाश्ता झोप झाली का नाही? हा म्हणतो मी रोज घरी का नाही पाऊण तास जेवतोय. वजन का वाढवलं जरा आता वर्कआउट पण चालूच आहे. कंडाचं हातावर घमट हे बघा ही मम्मी खरी अशी असं बारीक होतं असं एवढंसं वीक. त्या दोघांच्या ह्याच्यात त्यांचे स्कूल आणि हे इतकी बिझी असे त्याला लक्ष. मला कृष्णाचं 5-6 years पर्यंत अशी काही मेमरीज नाही अदर दॅन युरोप ट्रिप. कोण सांभाळायचं मला? मीच सांभाळायचे तुला. पण असं काय हे नाही असं पर्टिक्युलरली असं केलं तसं केलं असं. पृथ्वी कसं असं चिडखोर, विश्व एकदम शांत, तसं तो नाही. तो दोघांबरोबर दादा पाठीमाग ते चालू असायचं. मी असं बसले किंवा त्याच्याबरोबर त्याला टेन्शनच देता आलं नाही मला. डिरीनेस देता येत होतं. डिरीनेस द्या बघा द्या घ्या बघा काय. ये तो थँक्यू. बाय 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 बाय. Good morning. Oh yeah. Yes. Good morning. Are you ready to leave? Yes. साहेब तुम्ही त्याच्याबरोबर मॅचिंग केलं. परफेक्ट. Nói điện ơi. अमरिंद कुणाच्या? Is this the car here? Da. लाडा करा की तुका कंची. मम्मी कुठे आहे? मम्मी मम्मा कुठे? मम्मा हा मम्मी. Superman, let's go. काय नाही मला ऍक्च्युली बघायचं आहे खरंच. उचलते का बघी उचलत होत नाही. हाफ डे टूरला निघाल. चला डे 2 बिगिन. सगळे ब्लॉगिंग करायला येतात. प्रेसिडेंट पॅलेस प्रेसिडेंट राहत होता पण सगळे मारायला लागले. आता प्रेसिडेंट नाही काय? सगळे हाय प्रेसिडेंट पण इथं राहत नाही. ओके असं आहे. मी इथं जे राहील ते मरत होतं. नाही पहिले होते ते बनायच्या आधीच मेले. बरं. दुसरे होते ते 9 वर्ष हे केले इथं राहिले. तिसरा 3 आठवडे. हा 3 आठवडे 4 आठवडे आणि शेवटचा 4 दिवस. त्यानंतर इथं वॉर झाली. ते सोडून गेले ते म्युझियमच केलं. फालस कसं म्हणते मग? फालस पॅलेस म्हणत नाही आपण पॅलेस. फालस काय खरं त्याला फोटो काढायचा आपल्यावर. काय पाहिजे त्याला? काय माहिती. थँक्यू. नमस्ते. ओ स्कूल प्रोजेक्ट क्लिक पिक्चर्स विथ इंडियन्स. अरे किया कार्निवल आली का काय तुझी? फॉर्च्युनरच्या मागं बघ की. अरे हिला ऊन ऊन लागले मम्मी गाडीला. माझी नाहीये.
इथं व्हिएतनामीज प्रेसिडेंट सगळे मीटिंग्स करायचे. आता आम्ही प्रेसिडेंटच्या बेडरूममध्ये आलोय. खरं सांगतो, या देशात जर फ्रेंच आले नसते आणि अमेरिकाने जर यांच्यावर कधी अटॅक केला नसता तर इथं कधी टुरिझम झालंच नसतं. कारण काय नाहीच आहे, काहीच नाही आहे इथं. कालपासून आम्ही लिटरली जे काय हॉल वगैरे बघालो ते सगळं फ्रेंचनी बांधले आणि अमेरिकेने इथं अटॅक केला आणि त्यांच्यामुळे असं झालं आणि तसं झालं. ते किती वर्षाचं आहे? काय सांगायलास? 4 महिन्याचं आहे ते. बाय 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 बाय. तिकडे वर. आम्ही आता टनल्सच्या इथं पोचलोय आणि टनल्स बांधलेले ह्यासाठी, स्पेशली छोटे यासाठी बांधलेले, कारण अमेरिकन्स व्हिएतनामीज लोकांहून खूप मोठे होते तर ते त्यातनं मावायला नको. काय कडक नाही पापड, कडक नाही तरी. इथं आल्यापासून नुसता बंदूक आणि बॉम्ब मिसाईल. But we call the secret entrance. From here, original secret entrance very small. Vietnamese soldier maybe in the past it's like her, it's like you, or even Skinner. Her husband cannot go. Yes. Standard. Yeah. And on the top, leave cross on the top to cover up. Then straight your hand, moving down and close this, right? 1, 2, 3. Bye. Yeah. Yes. Can he try? तुम्ही मला वाचवायला पण येऊ शकत Oh, I know. You नाही. can put one leg and bump. Even now, I'm not recommending for you. Model ओके. अरे मरतेच डायरेक्ट. It's called the animal. Because this location AK-47. आय वॉन्ट द AK-47. या. आणि मशीन गन पण आहे काय? सगळं आहे. हे 10 आहेत. हा. 10 गोष्टी आहेत. प्रत्येकाच्या बुलेटला एक बुलेटला 60,000. मला AK-47 5 दे आणि M60 5 दे. सगळ्याचे थोडं ट्राय करा. सगळे 120 गोळ्या कधी मारणार का? लढायला निघालोय काय? मी तेच कॅनॉट रिड्यूस इट. आई ग, मशीन गन कसले? आई ग. Long time. Hurry up. Better. 20 गोळ्या. एक पण नेमावर नाही. आई ग. माणसं जसं हो, चिंध्या बुलेटचं साईज पण केवढा आहे. काय रे, एक पण नाही बसला की. बसला. सगळे बसले. सगळं. अरे गोळ्या उडाले. हे लागलं चितड्या उडल्या. तुम्ही बघू शकताय वैष्णवी तिथं गोळ्या मारायलेत पण तिथं बॉम्ब फुटायला लागलेत. हे मम्मी कसलं होतं मशीन गन्स. कोणतं चला की वैष्णवी येते. पुढे चल ना. हा मी बसणार नाही रे. हा, चला वहिनी. अमेरिकन म्हणजे तू No, it's not you as well. You. चला चला चला. काय अरे कसलं छोट आहे. अरे चेष्ट आहे आलोय. डान्स डान्स.
पर्यंत. डे 2 आज चांगला होता. आज आपल्याला ऍक्च्युअल हिस्ट्री जे काही झालं ते डोळ्यांनी बघायला मिळालं. टनल्स वगैरे आपण सगळे बघून आलो. आणि सगळ्यात आज फन ऍक्टिव्हिटी म्हणजे आज आपल्याला सगळ्या M16, AK-47, खरंच M30 पिस्टल पासून मशीन गन्स सगळं आपल्याला चालवून प्रॅक्टिकली बघा. म्हणजे हे कुठं बाहेर देशात किंवा आपल्या देशात सुद्धा जमत नाही. ते पण चांगल्या प्राइस मध्ये त्यांनी हे केलंय. सो इट वॉज एन्जॉयबल. मजा आली. तू टनल मध्ये आला होतीस मम्मी. कृष्णाचं सगळं सामान उचलून एकदम एन्जॉय केलं मी. काय एन्जॉय? काय तुला त्रास झाला एवढा? हे जे टनल्स आपण पाहिले हे टनल्स मी सांगितल्याप्रमाणे अगदी 1.5 फुटाचे वगैरे असतील. त्यातून ते लोक सैनिक जात होते. हे 200 किलोमीटरचं टनलचे जाळ आहे. म्हणजे इकडून दुसऱ्या शहरांना आणि दुसऱ्या देशांना नदींमध्ये असे टनल्स ओपन होतात. आणि सगळे मिळून 4,500 स्क्वेअर किलोमीटरचे टनल्स आहेत. म्हणजे जमिनीच्या खालून जवळजवळ 48 फूट खाली म्हणजे ऑलमोस्ट 50 फूट खालून हे टनेल्स आहेत. जो तिसरा लेअर आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्ण या कंट्रीच्या खालून सगळं नेटवर्क तिने तयार केलं आहे जस्ट टू फाईट विथ द अमेरिकन्स. मी आता टनल्स फिरून आलोय आणि आता वर्ल्ड कप फायनल चालू आहे. त्यामुळे सगळेजण घरीच म्हणजे हॉटेलवरतीच आहेत वॉचिंग द मॅच. आणि आज रात्री आम्ही प्रॉपर व्हिएतनामी स्ट्रीट फूड खाणार आहे. पण त्याआधी आपण 1 तासाचा जिम सेशन करून येऊया. कारण ज्या दिवसापासून ट्रॅव्हल करवलंय 2 दिवस चुकले. सो लेट्स हिट द जिम. फायनली आम्ही रात्रीचं बाहेर पडलोय व्हिएतनामी स्ट्रीट फूड खायला. आणि नाव वी गोना सी व्हॉट वी गेट. आणि आज संडे असल्यामुळं आपली इंडियाची फायनल मॅच सुद्धा चालू आहे. आणि रस्त्यावरनं पण भरपूर गर्दी आहे. व्हिएतनामी स्ट्रीट फूड ऑब्व्हियसली ट्राय करायचं आहे. पण हे अशा छोट्या स्टूलवरती बसायला लागते. आणि ह्या स्टूलवरती बसून तर आमच्यातलं कोण खाणार नाही. त्यामुळं जेवण तर आहे, चांगलं जेवण दिसायला लागले. तर 2 व्हीलरचा विषय खरोखर डेंजर आहे. अंगावर घालून वरनं चाललं लिटरली. मी आता जरा डॅडीना जाऊन कन्व्हिन्स करायचं ट्राय करणार आहे की इथंच खाऊया. चालत फिरत छोटे मोठे बाईट्स घेत ट्राय करायचं. डॅडी आज फुल एक स्ट्रीट आहे तिथे एकदम चांगलं वाटले ते खायला प्यायला. नुसतं चालत फिरत खायला लागणार. पृथ्वीने कुठेतरी रिझर्वेशन केलं का फाईन डायनिंगला? आज एक स्ट्रीट आहे तिथं असं बघ छोटं मोठंच आहे. चालत फिरत खायला ना पण भारी वाटायला ती स्ट्रीट. आतली स्ट्रीट चांगली वाटते फक्त चालत फिरत खायला लागणार. बसून पण आहे पण ते शेवटी स्टूलच आहेत. प्लॅन फेल. नो व्हिएतनाम फूड काय. आणि 9:30 वाजलेत. सगळं बंद व्हायला पण चालू झाले. काय उबर बुक केलंय? ते ग्रॅब म्हणून ॲप आहे. पण आता आपण कुठं चाललोय? एक जागा त्यांनी सांगितलंय जाईल तिथं 2 व्हीलरची रॅली जायची इकडं. मॅच फायनल बघत ये फायनली स्ट्रीट फूड. इथं आल्यावर बघितलं खूप व्हरायटीचे डिशेस होते म्हणून आम्ही कन्फ्यूज झालेलो की नेमकं काय खायचं. कन्फ्युजन घालवण्यासाठी सगळंच घेऊन टाकलं. एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज आहे. गुड न्यूज ही आहे की व्हिएतनामीज फूड वॉज व्हेरी नाईस. खूप मजा आली. अँड द बॅड न्यूज शुका हे आंबा आवडला. इंडिया हरलेली आहे. चला घरी. मम्मी कोल्हापूरचं फ्लाईट बुक कर पहिला. मला घरी जायचं. तुझी काय तू म्हणला जिंकणार इंडिया. तर असा होता आमचा डे 2. आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं ते कॉमेंट करून सांगा. आणि तुम्हाला ह्या ट्रिपचा जर नेक्स्ट पार्ट बघायचा असेल तर ह्या व्हिडिओला 25,000 लाईक्स वरती पोहोचवा. अरे शुंभीला पण घातले. विषय पंपावर. हा स्टोरचा सगळा स्टाफ हे फक्त आमचं पॅकिंग आणि बिलिंग करायला लागले. डॅडी म्हणतात 3 कोटी, मम्मी म्हणतात 2 कोटी, तू म्हणतोय 77 लाख. टूर गाईड बरोबर मोठा वाद झालाय.